तर ऑपरेशन सिंदूर मधून भारताने काय साधलं? तर ऑपरेशन सिंदूर मागचे भारताचे तिन्ही हेतू साध्य करण्यात आलेले आहेत का? लष्करी, राजकीय आणि मानसिक हेतू भारताने साधले. दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करत लष्करी हेतू साध्य करण्यात आलाय. सिंधू करार स्थगित करत राजकीय हेतू देखील साध्य करण्यात आला. पाकिस्तानात हल्ले करत हे हेतू, मानसिक हेतू जे ते भारताने साध्य केलेत. अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. तसं प्रशांत, पाकिस्तानने हे युद्ध त्यांच्या सैन्यावरती आणि आपल्यावरती लादलं. अर्थात त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. पण या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपण त्यांना जे उत्तर दिलं, यातनं नेमकं आपण काय साधलं? विशाल, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने प्रमुख 3 उद्दिष्ट साध्य केलेले आहे. सर्वात पहिलं उद्दिष्ट, जसा उल्लेख विशाल तुम्ही केला, तो लष्करी उद्दिष्ट. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहारपूरमध्ये मुरिदकी आणि मुजफ्फराबादचा कॅम्प नष्ट करून जे त्यांनी बिहारमध्ये भाषण दिलं होतं, मिट्टी में मिला देंगे, त्या शब्दांचा अर्थ जो तो पाकिस्तानला दाखवून दिलेला आहे. मुजफ्फराबादचा कॅम्प असो किंवा बहालपूरचा कॅम्प असो किंवा मुरिदकीचा कॅम्प असो, हे 3 मोठे दहशतवाद्यांचे कॅम्प ज्यांनी पहलगामचा हल्ला केला होता, त्यांना त्या लष्करी उद्दिष्टाच्या माध्यमातून त्यांना मिट्टी में मिला, मातीत मिसळून दिलेलं आहे. दुसरं राजकीय उद्दिष्ट जे होतं ते अतिशय महत्वाचं आहे की पहलगामच्या हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी एक मोठा निर्णय भारत सरकारच्या वतीने घेण्यात आला होता. त्यामध्ये सिंधू जल करार आहे तो रद्द करून तो सिंधू जल करार हा सीमा भागातील दहशतवादासोबत जोडलेला होता. आणि त्यांनी स्पष्ट केलं की जोपर्यंत सीमा भागातून दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत हा करार स्वस्थ राहील. याचा अर्थ असा होतो की हा करार जर स्थगित राहिला तर हे राजकीय उद्दिष्ट भारताचं आहे ते जिंकण्यासाठी पूर्ण होतं आणि ते ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पूर्ण होताना पाहायला मिळतं. तिसरं म्हणजे अतिशय महत्वाचं, जी पाकिस्तानची मानसिकता आहे त्या मानसिकताला खच्चीकरण करण्याचं काम या ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून झालं. त्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं पाकिस्तानच्या हृदयामध्ये जाऊन जोरदार प्रहार केले आणि त्यामध्ये घुसके मारेंगे जे शब्दांचा उल्लेख केला होता. बरोबर प्रशांत, या माध्यमातून आपण प्रशांतला दाखवून दिलं की आपली मनगटातली ताकद नेमकी काय. तुम्ही जर आमच्या वाटेला जाल तर आम्ही काय करू शकतो हे देखील या सगळ्या कारवाईतनं दिसून आलेलं. धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे बघूया, चंद्रपूर जिल्ह्यात भाजपच्या 2 आमदारांमधील शीतयुद्ध सुरूच आहे. चंद्रपूरमधील रामबाग मैदान वाजवण्यासाठी सध्या आंदोलन सुरू आहे. भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांनी याच मुद्द्यावर 2 स्वतंत्र बैठका घेतल्या. केवळ एकाच भिंतीचं अंतर ठेवत या दोन्ही आमदारांनी बैठका घेतल्या आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांची मात्र पळापळ झाली. आम्ही जनतेसाठी काय काम करतोय अशी प्रतिक्रिया दोन्ही आमदारांनी बैठकीनंतर दिली आहे. मी मुंबईला जायचं होतं, काही घडाई नाही. प्रश्न सोडवण्यामध्ये जो आघाडी घेईल, आज मी बैठक बोलवली होती, त्यांनी ही बैठक बोलवली असती, त्याच्यात अडचण काय? जनतेचे प्रश्न सुटावेत, याच्यामध्ये अडचण कोणतीही नाही. शेवटी प्रश्न सुटावेत. माझ्याकडे खेळाडू आलेत, माझी जबाबदारी आहे. महाराष्ट्रातून कुठूनही एखादा प्रश्न आला तर मी सोडवण्याचा प्रयत्न करतो. दोन्ही बैठका असं म्हणता येणार नाही. बैठक एकच झाली, जे जिल्हाधिकारी कार्यालयाचं जे नियोजन आपलं हे आहे 20 कलमी सभागृह, त्या ठिकाणी खेळाडूसह सर्व लोकप्रतिनिधीसह त्या भागातल्या असलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांसह आम्ही त्या ठिकाणी बैठक घेतली आणि जिल्हाधिकाऱ्यांना आम्हाला आश्वस्त केलं की त्या ठिकाणी बांधकाम होणार नाही. मला माहिती नाही त्यांची कोणत्या विषयावर बैठक होती, असेलही कदाचित त्यांच्या त्या दौऱ्यामध्ये असेल, परंतु त्यांच्याकडून मला काही सांगण्यात आलं नव्हतं.